नागपुरात भाजपकडून आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। उपराष्ट्रपतींची नक्कल केल्यानं भाजप आक्रमक झाली आहे। महाल परिसरामध्ये टिळक पुतळ्यावर भाजपकडून आंदोलन केलं जात आहे। इंडी आघाडीमधील काँग्रेस, उबाठा आणि शरद पवार गट यांचा निषेध करत असल्याचं या आंदोलकांचं म्हणणं आहे। तर या ठिकाणी भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। 150च्या जवळपास खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे संसदेमधून आणि त्यावेळेला जेव्हा हे खासदार आंदोलन करत होते त्यावेळेला उपराष्ट्रपतींची नक्कल एका खासदाराने केली होती आणि त्याच विरोधात भाजप आक्रमक झाल्याचं दिसून येतंय। याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी कल्पना नळसकर या थेट आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत नागपूरमधून। कल्पना, काय सांगाल? भाजप आता विरोधकांच्या विरोधात आक्रमक झाल्याचं दिसतंय का? अपडेट्स नक्कीच पर आपण जर पाहिलं असेल तर मी नागपूरच्या टिळक चौक जिथे उभे आहे आणि इथे भाजप जे आहे ते आंदोलन करत आहे। तिन्ही गट मिळून आहे, अजितदादा गट, राष्ट्रवादीचा आणि शिंदे गट यांच्यामधले सगळे कार्यकर्ते इथे येऊन भाजपसोबत आंदोलन करतात आहे। संविधानिक पदाचा अवमान करणाऱ्या इंडिया आघाडीचे देश माफी मागावी अशा पद्धतीचं आंदोलन आहे। काय त्यांची मागणी आहे बोलण्यासाठी भाजपचे शहर अध्यक्ष आपल्या बरोबर आहेत। काय मागणी आहे तुमची, का आंदोलन करताय? मागणी एवढीच आहे की ज्याला आपण लोकशाहीचं मंदिर म्हणतो, देशातली सगळ्यात मोठी लोकशाहीचं जे मंदिर आहे त्या मंदिरात उपराष्ट्रपती असतील किंवा सभासदांवर बसलेले सभापती असतील त्यांची अशी नक्कल करणे, टिंगलटवाई करणे आज हे खासदार करतील, उद्या सामान्य नागरिक करेल आणि ही दिवसेंदिवस हिंमत वाढत जाईल। ते जे आसन आहे ते सगळ्यांकरता म्हणजे त्याची सगळ्यांनी मिळून इज्जत केली पाहिजे असं ते आसन आहे आणि त्याची जर टिंगलटवाई करेल आणि एखाद्या माणसाच्या शरीरयष्टीची एक खासदार टिंगलटवाई करतो आणि काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा माननीय राहुल गांधी त्याचा व्हिडिओ काढतात आणि तो व्हिडिओ सगळीकडे पाठवतात, हे भारताच्या दृष्टीने निंदजनक आहे, लोकशाहीच्या दृष्टीने निंदजनक आहे आणि जगातलं सगळ्यात मोठं लोकशाहीचं मंदिर आता असं होत आहे हे निषेधार्थ आहे। आणि हा निषेध करण्याकरता आणि तो निषेध आणि ते विषय जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता आमची निषेध सभा आहे। त्या दृष्टीने आम्ही बूथपर्यंत जाऊ, शक्ती केंद्रांपर्यंत जाऊ, जनतेपर्यंत हे सांगू की या देशाचा अपमान होतो आहे आणि नुसतं इंडिया नाव ठेवून काही होत नाही, ती इंडिया झाली आहे, ती घमेंडी झाली आहे आणि झालेला पराभव आणि होणारा पराभव त्यांना दिसतो आहे, म्हणून त्यांचं हे वागणं आहे। नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर त्यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे, बॅनरबाजी इथे केली जाते आहे, सभा मोठी केली जाते आणि भाजप आक्रमक झालेला आपल्याला दिसतो आहे। माफी मागावी, बूथपर्यंत जाऊ आणि हा मुद्दा जाऊन धरू असं त्यांनी सांगितलेलं आहे। निश्चितच कल्पना, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।